नमस्कार बंधू भगिनींनो, सनातन सत्य यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धाळू भक्तांचे मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आध्यात्मिक नाही, परंतु प्रत्येक पालकासाठी, प्रत्येक मुलांच्यासाठी हा विषय आहे. मला वाटते काल काल किंवा परवाची घटना असेल, ही संपूर्ण महाराष्ट्रानं, संपूर्ण भारतानं पाहिलेली आहे. संभाजीनगरमध्ये झालेली घटना आहे की वडिलांनी आयफोनचे थकलेले हप्ते भागवण्यासाठी किंवा आयफोनचे पैसे दिले नाहीत म्हणून मुलानं डोंगराच्या कड्यावरून उडी टाकली. त्यामध्ये त्याचे वडीलही गेले, आईने उडी टाकली, आईही त्यात गेली, अख्खं कुटुंब यामध्ये मृत झालं. आणि हे अक्षरशः आपण सर्वांनी लाईव्ह पाहिलेलं आहे आणि मनाला कुठंतरी वेदना आणि थक्क करून जाणारी गोष्ट आहे. कारण आपण सर्व संसारी लोक आहोत. संसार करत असताना, संसारातल्या अडीअडचणी भागवत असताना किंवा मुलाबाळांना मोठं करत असताना किती खस्ता खावे लागतात, किती त्रास, किती व्याप असतो आणि यामध्ये अशा घटना घडत असतात. त्यावेळेला आपण सर्वांनाच विचार करण्याची ही गोष्ट आहे. मुळात ही घटना घडली, हे जे सोशल मीडियावरून मी जे ऐकलं त्या आधारे बोलतोय. परंतु आजकाल तर समाजामध्ये हे चालूच आहे आणि याला दोन बाजू आहेत. पहिली बाजू अशी आहे की मुलानं केलेला हट्ट. मला वाटतंय मी असं ऐकलं की त्याचे वडील ट्रक ड्रायव्हर होते, ट्रक ड्रायव्हिंग करून घर चालवायचे वगैरे असं काहीतरी होतं. आता महागडा आयफोन, आता आयफोन कसला असतो, काय असतो याला मी हाती लावून पाहिलेलं नाही, त्यामुळे मला माहित नाही किंवा त्याची नक्की किती किंमत असेल हेही मला माहित नाही. परंतु लोक म्हणतात की तो सर्वात जास्त महाग असतो. मुलगा हुशार आहे. पहिल्यांदा मला वाटतं 92 का 95% मार्क्स मिळालेले आहेत त्याला. 10वीला का 12वीला असं काहीतरी विषय आहे तो. अत्यंत टॅलेंट मुलगा आहे आणि वडिलांचं त्याचं पटत नाही. वडिलांचं त्याचं खटकं उडतात. वडील जास्त करून घरी पण येत नाहीत की त्याचं पटायचं नाही म्हणून. अशातच याला महागडा फोन हवा आहे. घरची परिस्थिती काय आहे हे त्या मुलाला जाणीव नाही आहे. मला वाटतं 18 वर्षाचा मुलगा आहे, तर छोटा पण नाही आहे. परंतु ही प्रवृत्ती त्याच्यामध्ये बळावली कशी की मला हे हवं आहे, ते नसेल तर जगण्यात अर्थ नाही, हे नसेल तर हे जगण्यात अर्थ नाही. आता बघा ना, अशा काही नालायक अवलादी आम्ही पाहिलेत की वाढदिवसाला पप्पांनी वाढदिवस साजरा केला नाही म्हणून आत्महत्या, कोण आय लव्ह यू म्हणलं नाही म्हणून आत्महत्या, कोण काय म्हणलं नाही म्हणून आत्महत्या. मुळात त्यांना जगण्याचा अधिकारच काय? अशा अवलादी जर जन्माला आल्या असतील की किरकोळ गोष्टीसाठी जीव डावावा लावत असतील, तर यांना जीवनाची किंमत कळलेली नाही. आणि जर हे आत्महत्या करतात तर याला आपणही जबाबदार आहोत. पहिला विषय आजकाल जे मी पालक वर्गामध्ये जी नाटकं पाहतोय, अत्यंत लाड करणं, अत्यंत केअर करणं, म्हणजे त्याला अगदी थंड हवा सुद्धा लागून द्यायची नाही शरीराला, थोडंसं ऊन सुद्धा लागून द्यायचं नाही. ते सिटीमध्ये पाहिलेत मी, हाय हॅलो असे करत फिरणारे असतात बघा ते. आज खूपच ऊन आहे, आज खूपच हवा आहे, आज खूपच हे आहे, आज खूपच ते आहे, सर्दी झाली ना, थोडं हे झालं ना, हायजीन वगैरे असे बोलणारे आज असे तयार झालेत की ज्या भारत भूमीमध्ये ही मर्दांची, साधुसंतांची भूमी हो, अशा ह्यात अशा काय अवलादी पैदा झालेत. आणि याला कारण मम्मी पप्पा. त्या बाळाचा हट्ट लहानपणापासूनच पुरवायचा. त्याला हे पाहिजे, त्याला ते पाहिजे, त्याला हे पाहिजे. माझा एक शिष्य आहे, त्याचा छोटा मुलगा आहे. त्याची आजी त्याला दररोज जवळजवळ 250 ते 300 रुपये देत असते. हा, तो हट्ट करतो, तो खवळतो, तो वस्तू फेकून देतो. घरातल्यांना कळत न कधी कौतुक वाटतं, परंतु त्यांना माहित नाही पुढे जाऊन हा मुलगा असाच होणार आहे. म्हणजे तुम्ही जो लाड करता किंवा सर्वात मी आता विद्यार्थ्यांची शिबिर घेतो, तरुणांची शिबिर घेतो किंवा पालकांची पण शिबिर घेतो, त्यामध्ये पालकांच्या शिबिरामध्ये मी हा मुद्दा नक्कीच सांगतो की आपल्याकडे एक ट्रेंड आलेला आहे की पालक काय म्हणतात,
आम्ही लहानपणी जे सहन केलं, जे हाल सहन केलं, ते आमच्या मुलांनी सहन नाही केलं पाहिजे, म्हणून मी त्याच्यासाठी वाट्टेल ते करायला तयार आहे. आणि इथंच तुम्ही ही पिढी बिघडवली. तुम्ही का नाही बिघडला हो? तुम्ही संघर्ष करून मोठे कसं झाला? कारण तुमच्या बापानं तुम्हाला त्या परिस्थितीत निर्माण केलं. आमच्या बापाला जर आम्ही म्हणलो असतो ना आयफोन घ्या, जर त्यावेळेला असता, नाही तर मी आत्महत्या करेन, आमचा बाप म्हटला असता आत्ता पहिला आत्महत्या कर, आयफोनचा विषय नाही, पहिली उडी टाक चल. अहो, एखादी गोष्ट मागितली तरी फटके आणि नाही मागितली तर फटके, असा काळ होता. कुठला लाड आणि कुठला शहाणपणा, म्हणून तर त्या पिढ्या घडल्या. आज तुम्हाला प्रत्येक वस्तू उपलब्ध करून देताय तुम्ही मुलाबाळांना. प्रत्येक वस्तू. भले तुम्ही तिकडे भीक मागताय, चोऱ्या करताय, भ्रष्टाचार करताय, का आणखीन काही त्रास करताय, का रात्रंदिवस गाढवासारखं कष्ट करताय, ते तुमच्या मुलाला माहीतच नाही. त्याला एवढंच माहित आहे की माझे मम्मी पप्पा म्हणजे एटीएम सारखी मशीन आहे. आपण फक्त एक इच्छा करायची, त्यांनी त्या वस्तू आणून द्यायचं. आता त्या मुलाचा बिचाऱ्याचा काय दोष हो? लहानपणापासून त्याची मानसिकताच आपण अशी घडवली. तो तसा घडत गेला. त्यात त्याचा काही दोष नाही आहे. जर बापानं हे दाखवून दिलं असतं की बाळा हा पैसा येतो कुठून, यासाठी कष्ट किती करावं लागतं, आणि लहानपणापासूनच प्रत्येक इच्छा तुमच्या मुलांची मुलींची प्रत्येक इच्छा पूर्ण करू नका, अजिबात करू नका. त्यानं जर 10 वस्तू मागितल्या असतील तर त्यातल्या 2-3च द्या. नाही, नकार ऐकण्याची सवय तुमच्या मुलांना झाली पाहिजे. ते जर नकार ऐकू शकत नसतील तर ते असेच डोंगर गाठणार. घरातील परिस्थिती कोठून येतंय, काय होतंय, तुम्हाला किती कष्ट होतंय, तुम्ही आपल्या मुलांना मुलींना दाखवलं पाहिजे. आईचं कर्तव्य आहे की बाप कसा कसा राबतोय हे दाखवलं पाहिजे. कारण यामध्ये आईंचा पण रोल फार मोठा आहे. बाप काय बोलायला लागला की आई लगेच मध्ये पडते, नाही तुम्ही माझ्या बंट्याला बोलायचं नाही, माझ्या बाळाला बोलायचं नाही, आणि मग हा बाळ्या बंट्या उडी टाकतो एक दिवस जाऊन. किंवा काही काहींनी वडिलांचे खून केलेत, शिक्षकांचे खून केलेत, ह्याला जबाबदार आई पण आहेत. आईला पण कळलं पाहिजे की कडू औषध सुद्धा आपण मुलांना पाजतो कारण त्यांनी बरं व्हावं, वळण लागण्यासाठी, पुढचं भविष्य कळण्यासाठी, त्यांना स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी हे करणं गरजेचं आहे. त्यामुळं माझी सर्वांना विनंती आहे, आजपासून विनाकारांचे लाड बंद करा. तुमच्या मुलामुलींना नकार ऐकण्याची प्रवृत्ती कळाली पाहिजे. त्यांच्यात नकार पचवण्याची, अपयश पचवण्याची ताकद आली पाहिजे. मी अनेक वेळेला पाहिलं की घरात काय समस्या जर असतील ना, तर आई वडील मुलांना बाहेर घालवतात आणि मग ते बोलतात. ठीक आहे, काही अंशी हे खरं आहे, पण काही अंशी हे का खरं नाही आहे? आपले मम्मी पप्पा कोणत्या गोष्टीला तोंड देतात, आपल्या घरामध्ये काय संकट आलंय, आपल्याला काय त्रास आहे, हे त्यांना कळालं पाहिजे. आणि मग त्यानंतर त्यांच्यामध्ये एक जिद्द निर्माण होईल की मला हे करायचंय, मला ते करायचंय, मला ही परिस्थिती बदलायची आहे. नाहीतर असे डोंगर कट्टा गाठणार. दुसरा गोष्ट, नाण्याची दुसरी बाजू आहे की आज पहा, मी या निमित्तानं अजून एक तुम्हाला मी एका गोष्टीची घोषणा करतोय की आपण जसं आपलं आदिशक्ती फाउंडेशन मार्फत कार्य करतोय युवा लोकांसाठी, काळेश्वरी उपासना मार्फत अध्यात्माचं कार्य करतोय, परंतु आता आपण याच्या मार्फत देखील कार्य चालू केलेलं आहे, मनोवेद माइंड वेलनेस सेंटर. याच्या मार्फत तुमचं मन, कारण आत्ताचा काळ इतका डेंजर आहे, डिप्रेशन, मानसिक विकार, त्यातून होणाऱ्या प्रचंड घटना, यावरती आम्ही आता कार्य करायला सुरुवात म्हणजे पहिल्यापासूनच करतोय, परंतु अधिकृतरित्या यामार्फत देखील आम्ही आता कार्य करणार आहे. त्याची देखील शिबिर असतील, त्याचं देखील मार्गदर्शन असेल. तर आत्ताचा काळ डिप्रेशनचा, ताणतणावांचा, मुलांना नोकऱ्या नाहीत, कितीही शिका, आणि स्पर्धा वाढलेत, व्यसन वाढलंय, गुन्हेगारी प्रवृत्ती वाढलेल्या आहेत, आणि सेक्सचं प्रदर्शन चालू आहे. म्हणजे तो जो युवा किंवा युवती जे तरुण वयामध्ये आलेले आहेत, त्यांच्या डोक्यामध्ये बॉम्ब फुटत असतात रोज. अशा परिस्थितीमध्ये मग त्यांना बाप समजत नाही, आई समजत नाही, किंवा आई बापाला मुलगा समजत नाही, घरामध्ये एकमेकाचं बोलणं नसतं. आता पहा, आमच्या वेळेला पण असं होतं की मी वडिलांशी जास्त बोलत नव्हतो, कारण वडील आमच्याशी जास्त बोलत नव्हते, तशी आमच्यात पद्धत नव्हती.
परंतु मी बोलत नव्हतो, ते बोलत नव्हते, याचं मूळ कारण ते एक आदरयुक्त भीती. त्यांचे आजी इथपर्यंत असे मिशा आहेत. आता 107 वर्ष वय आहे त्यांचं, माझ्या वडिलांचं. आदरयुक्त भीती. पण हल्ली घरं छोटी आहेत. अनेक वेळेला असं होतं, की बाप घरात आला, की मुलगा निघून जातोय, मुलगा आला, की बाप निघून जातोय. हे असं नाही झालं पाहिजे. तुमच्यामध्ये संवाद झाले पाहिजेत, बॉन्डिंग झालं पाहिजे. तरुण पिढीचा देखील आपण विचार केला पाहिजे, की वाताहत झालेले आहे, भरकटलेले आहेत. त्यांना मोठं झाल्यानंतर तुम्ही सांगताय, "अरे मूर्खा, तुला कळतं का तुझ्या बापाची काय परिस्थिती?" अरे पण मूर्खांनो, लहानपणापासून त्याला दाखवलं का त्याच्या बापाची काय परिस्थिती? त्याला आता कळणार नाही. कारण बघा, झाडाला वळण द्यायचं असेल तर ते रोप छोटं असतं, त्याच वेळेला वळण द्यायचं असतं. ते एकदा जून झालं की ते मोडतं. वळण नाही देता येत. त्यामुळं पूर्वीपासूनच तुम्ही हे करणं गरजेचं आहे. आणि आज ते आपल्याच पोटचा गोळा आहे. त्याला देखील समजून घेता आलं पाहिजे. त्याला समजून सांगता आलं पाहिजे. वडिलांनी देखील थोडासा आपला इगो बाजूला ठेवता आला पाहिजे. म्हणजे वडील म्हणजे थोडासा इगो असतोच ना, की मी म्हणाल तसंच झालं पाहिजे. तर असं नाहीये. त्या त्या मुला-मुलींची इच्छा काय हे बी समजून घ्या. त्यांचं जर चुकत असेल, तर त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करा. हे चुकीचं कसं आहे दाखवण्याचा प्रयत्न करा. आणि मुळातच जर लहानपणापासूनच तुमच्या घरात असं वळण पडलं, तर पुढे भिण्याचे कारण नाही पडत. फ्री वातावरण, मग मुलं टेन्शनमध्ये जाणार नाहीत. जे काही बाहेर होईल किंवा त्यांच्या बाबतीत होईल ते ते तुम्हाला आई-वडिलांशी शेअर करतील. भले आमच्या वेळेला तशी सिस्टम नव्हती, पण आता सिस्टम झालेली 10 बाय 10च्या खोलीमध्ये राहतात, की आई-वडिलांना मुलं सांगतात आणि आई-वडिलांना मुला-मुलींनी त्यांच्या जीवनात घडलेली कारणं सांगावी. इतकं वातावरण सुद्धा तुम्ही खेळीमेळीचं ठेवलं पाहिजे आणि मुला-मुलींना देखील सांगितलं पाहिजे इच्छितो मी, की आई-बाप जे तुमच्यासाठी करतात ते जगामध्ये कोणीच करू शकत नाही. आणि त्यांना तुम्ही जर समजून घेऊ शकत नसाल, तर तुम्हीही पुन्हा आई-बाप होणार आहे. तुम्हाला सुद्धा या पापाची फळं भोगावी लागणार आहेत. त्यामुळं माझं सांगण्याचा अर्थ एकच आहे, की आपल्याला दोन्ही अर्थानं कार्य करावं लागेल. पहिलं तर एकतर लहानपणापासून त्यांच्यावरती संस्कार करावे लागतील आणि दुसरी गोष्ट जे त्यांच्यावरती डिप्रेशन आता पहा, मी माझं भाग्य खूप समजतो. अनेक मुलं-मुली, तरुण-तरुणी येऊन जे त्यांच्या आई-वडिलांना सांगत नाहीत, ते येऊन मला सांगतात. आमच्या सेंटरमार्फत भविष्यामध्ये उद्याचा दिवस सुद्धा भविष्यात येतो. म्हणजे भविष्य काळामध्ये या तरुण-तरुणीच्यावरती मनुष्याला जे ट्रेस खाली जाऊन जे वेगवेगळे आजार होत आहेत, जे ताणतणाव होतात, समाजाची व्यवस्था बिघडते, त्यावरती आम्ही आता त्यावरती देखील कार्य चालू केलेलं आहे. आणि कालच्या घटनेनं माझं मन अतिशय विचलित झालेलं आहे आणि हे कार्य मी अधिक स्पीडने वाढवणार आहे, की तुमच्या मनावरती कार्य करावं लागेल. आणि प्रत्येक मम्मी-पप्पांना माझं हेच सांगणं आहे, की तुम्ही घरात खेळीमेळीचं वातावरण ठेवा. प्रत्येक गोष्ट उपलब्ध करून देऊ नका. तुमची जी काही परिस्थिती असेल, तुम्ही गरीब असाल तर ठीक आहे आणि श्रीमंत असाल, तर ज्यादा माज आल्यागत करू नका. काही माज आलेले श्रीमंत आहेत बघा. "हे माझ्या मुलानं 10 खून करू दे, काय फरक पडत नाही, उद्या बघतो." असल्या बापाला कुठं नेऊन गाडावं असं मला वाटतंय. हा माज आणि मस्ती पैशाचे, हे तुमची मुलं ज्यांच्यासाठी तुम्ही कमवलं ना, एक दिवस ही 12च्या भावात जातात. आणि म्हणून मी सांगतोय, तुमच्याजवळ पैसा असेल तरी सुद्धा मला वाटतंय मी एक असं उदाहरण ऐकलं होतं मोटिव्हेशनमध्ये, जे गुजरातचे हिऱ्याचे व्यापारी कोणतरी आहेत ना, सावजीबाई ढोलकिया असं काहीतरी आहे. अरबपती आहेत, की दिवाळीच्या दरम्यान ते आपल्या कामगारांना फ्लॅट, फोर व्हीलर गाड्या प्रेझेंट करतात. इतके मोठे, की त्यांचा मुलगा ज्यावेळेला एम-बी-ए किंवा काहीतरी असं झाला शिक्षण, त्यावेळेला त्याच्या वडिलांनी त्यांनी स्वतः सांगितलं, "आता घराच्या बाहेर निघ. पैसे दिले नाही, काही नाही. माझी ओळख सांगायची नाही." 3 वर्ष का 4 का 7 वर्ष असं काहीतरी सांगितलं. इतक्या वर्ष तू बाहेर राहायचं, बाहेर कामं करायची, कुठं पडेल तिथे काम करायचं. माझी ओळख सांगायची नाही आणि त्यानंतर यायचं. याला म्हणायचं बाप. ज्यावेळेला तो मुलगा गेला त्यावेळेला त्यानं खरी परिस्थिती पाहिली. पैसे कमवण्यासाठी काय करावं लागतं, मोठं होण्यासाठी काय करावं लागतं, गरिबी काय, श्रीमंती काय सगळा अनुभव घेतला आणि ज्यावेळेस तो आला ना त्यावेळेला अक्षरशः वडिलांना त्यानं सॅल्यूट केलं, की आणि वडील सुद्धा म्हणले, की "आता तू माझी ही संपत्ती टिकवण्याच्या लायकीचा आहेस." त्यामुळं पैसे असतील म्हणजे पालकांना सांगतोय तर माज करू नका. माज केला तर घरात वंशाला सुद्धा कोण राहणार नाही अशी अवस्था झालेली आहे. आणि गरीब असाल तर हे पैसे कुठून येतात, घरची परिस्थिती काय आहे, हे आपल्या मुला-मुलींना सांगा. तसेच माझी सर्वांना पुन्हा सर्व तरुण-तरुणींना हात जोडून विनंती आहे. तुम्ही जर डिप्रेशनमध्ये असाल, आत्महत्या करावीशी वाटत असेल, काही त्रास असेल,
काही मानसिक त्रास असेल, हे ना, अशा भयंकर काय टेन्शनमध्ये जात असाल, तुम्हाला कोणाला सांगावंसं वाटत नाही किंवा यातून बाहेर कसं पडेल, तर मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, एक वेळे जो खाली फोन नंबर दिलाय, ह्या इथं यायचं आहे. इथं तुम्हाला यायचं आहे. तुम्हाला याचं सगळं मार्गदर्शन केलं जाईल आणि त्यातून बाहेर काढलं जाईल. स्वतः कुढत रडत बसू नका, एवढीच विनंती आहे. पुन्हा एकदा जो मृत परिवार आहे, आई काळेश्वरीच्या चरणी एवढीच प्रार्थना की त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो. जय आदिशक्ती.